पाहताय तर नक्कीच आपल्या सर्वांचे मार्गदाते खऱ्या अर्थाने युवकांचे प्रेरणास्थान युवकांचं मार्गस्थान या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रेरणा मिळत असते ते म्हणजेच माननीय नामदार श्री योगेश दादा रामदास भाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ही संपूर्ण स्पर्धेचं एक दिवसीय क्रिकेट सामन्यांचं ऑर्गनाइज देखील केलेलं आहे याचे आयोजक दापोली तालुका मुस्लिम महासंघ यांच्या माध्यमातून स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलं गेलं आणि या संपूर्ण स्पर्धेच्या पहिल्याच मॅच कडे तुम्हा सर्वांना मी घेऊन जात आहे जी स्पर्धा आपण पाहतोय खऱ्या तर पहिल्याच बॉलवरती सिंगल आल्यानंतरला दुसऱ्या बॉलवरती देखील विकेटचं पतन नक्कीच या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर सर्व प्रमुख जे आपण मान्यवर आहेत त्यांची उपस्थिती लाभली पप्पू सर खास करून आपल्या सर्वांचं सर तुमचा देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय शिवसेना युवा सेनाचे सर्व शहर व तालुका अधिकाऱ्यांच्या ठिकाणी आगमन होत होतं त्यांना देखील नियोजित कार्यक्रमानिमित्त देखील जायचं आहे तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करत आहोत नक्कीच सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शहर प्रमुख त्याचबरोबर तालुक्याचे सर्व जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय आपले शुभ पावलं या मंचाला लागल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आणि त्याबद्दल आभार मैदानाच्या दिशेने तुम्हाला सर्वांना घेऊन जातोय मित्रांनो आपण पाहतोय तर नामदार योगेश दादा रामदास भाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य एक दिवसीय ही क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेत आपण पाहायला गेलं तर रणसंग्राम क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय त्याचबरोबर या ठिकाणी निखिलजी परब सर देखील उपस्थित आहे सर तुमचं देखील मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय चला मैदानाकडे घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला असेल अल जझीरा 786 आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये असणारा जो संघ म्हणजे एमसीसी मुरुड या दोन संघांमधला बॅटल आहे शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी चेंडूवरती मोठा प्रहार केलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेटचं पतन फलंदाज बाद आपण पाहतोय आणि इथे एक मोठा धक्का देखील बसलेला आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला अल जझीरा 786 हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना धक्का क्रमांक दुसरा पहिल्याच ओव्हर मध्ये देखील आपण पाहिलंय हे सुपर असं मॅनेजमेंट आपण पाहतोय खरं तर मासूमजी आयनरकर सर असतील त्याचबरोबर वसीम खान आणि त्याचबरोबर वाचिद खान सर यांच्या कल्पनेतून एक दिवसीय स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलं गेलं आणि संपूर्ण स्पर्धा यशस्वी होताना मैदानाच्या आतमध्ये देखील आपण पाहतोय तब्बल 8 संघांचा या ठिकाणी सहभाग असेल 8 संघांमध्ये 2 अंतिम फेरीमध्ये जाणारे संघ काही वेळातच सायंकाळच्या सत्रामध्ये कळतील आणि त्याच्या नंतर मात्र जर आपण पाहायला गेलं तर ग्रँड फिनाले देखील असतील सादिकजी सारंग देखील या मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतच आहेत 4 रन झालेले आहेत 2 विकेट देखील गमावलेत अल जझीरा 786 या संघानं षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे ज्याचा जर आपण विचार करायला गेला तर खऱ्या अर्थानं गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल एमसीसी मुरुड या संघाचा महत्वाचा गोलंदाज मनोज अप्रतिम गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी येस बॅटिंग ट्रॅक वरती जर पाहायला गेलं तर एकंदरीत पांडुरंग गोलंदाजी ट्रॅक वरती फलंदाजी ट्रॅक वरती पांडुरंग
यावेळेला पहिलाच बॉल वरती मोठा प्रहार केला गेलाय. कव्हरच्या वरून चेंडू आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम मायसूर स्ट्रोक षटकार. काही फटकेबाजी चालले. पांडूचा बल्ला माशाल्लाह. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 2 विकेट. धाव संख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 10 धावा धावफलकावरती पहिल्याच ओव्हर मध्ये आपण बघतोय. सुरुवात थोडीशी खडतड होती. षटक क्रमांक दुसरा न्यू बॉलर गोलंदाजी ट्रॅक वरती येईल. दुसरा एंड कडून गोलंदाजी आता मात्र केली जाणार आहे. कारण का सातत्याने या गोलंदाजीची आपण देखील चर्चा केली. पहिल्याच मॅच मध्ये जी गोलंदाजी केली गेली. गोलंदाज दुसरं षटक असेल. नवीन बॉलरचं नाव नव्हे सकले नायनरकर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतोय. एक महत्वाचा हा देखील गोलंदाज राहिलाय. आपल्या संघासाठी सातत्याने त्याचं देखील पॉझिटिव्ह योगदान राहिलंय. सकारात्मक योगदान या गोलंदाजाने देखील दिलंय. परंतु आता वेळ आली आहे. कारण का पांडुरंग सारखा आक्रमक खेळाडू अल जझीरा 786 या हरणाई संघाकडनं खेळताना दिसतोय. पहिल्या ओव्हर मध्ये शेवटच्या चेंडूवरती जो त्यांनी प्रहार केला होता ना, तो प्रहार काबिल तारीफ आहे. कारण का प्रत्येक बॉल मात्र तुम्हाला या ठिकाणी चांगला टाकावं लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. अंपायरच्या डाव्या बाजूने गोलंदाजी आहे. पुढचा बॉल इथे ऑफ स्टंपच्या थोडस बाहेर आहे. मिस्टर एक्स्ट्रा वाईड बॉल. क्रिकेटचा नियम क्रमांक 25 चं उल्लंघन देखील केलं गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एकंदरीत अप्रतिम गोलंदाजीचा टप्पा. पहिल्याच बॉल वरती वाईड टाकला गेला. खूप बाहेरचा बॉल होता आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी देखील फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील मिळतोय. पुढचा येणारा बॉल सकलेन तयार असेल. शॉर्ट ऑफ लाईनचे डिलिव्हरी ऑफच्या थोडस बाहेर होता. धावचीची संधी बनणार का? परंतु इथे जर का नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो केला गेला असता तर आय थिंक फलंदाज बाद होण्याचे चान्सेस देखील असते. परंतु तसं होत नाहीये. प्रत्येक बॉल वरती इथं तुटून पडल्यासारखं क्रिकेट खेळावं लागेल. हातामध्ये ब्रह्मास्त्र घेणारा हा जो फलंदाज गोलंदाजी ट्रॅक यावेळेला येस मॅक्झिमम येतोय. पांडूच्या बॅट मधून जबरदस्त फटका. आउट ऑफ द पार्क. सिक्सर. मोठे फटके खेळतोय. प्रत्येक बॉलर वरती तो तुटून पडलाय. जणू काय चेंडूला फोडून काढलं अक्षरशः. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रत्येक बॉलर वरती आता हा तुटून पडलाय फलंदाज. म्हणजे एमसीसी मुरुड या संघाकडे देखील चांगले नामांकित असे खेळाडू देखील आहेत. परंतु इथे तो सांगतोय की नाही की मला या ठिकाणी हार मानायची नाहीये. सुरुवात थोडीशी खडतर होती परंतु त्याच्यानंतर आपल्या संघाला सावरण्याचं काम पांडूने देखील केलंय. डीपीएल परवा 11 मध्ये या खेळाडूने काय जबरदस्त प्रदर्शन केलं. या बॉलवरती डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. या बॉल वरती मिळतील धावा 4. येतोय ब्रँडेड चौकार. सुपर फटकेबाजी. अप्रतिम क्रिकेट. आता पांडूच्या बॅट मधून देखील जबरदस्त फटकेबाजी आपण पाहिली आहे. पांडू एक हाती किल्ला देखील लढवण्याचं काम तर करत आहे. सुरेख क्रिकेट. म्हणजेच काय तर एकंदरीत त्यांनी 3 चेंडूंचा सामना केलाय. आतापर्यंत 16 धावांवरती खेळतोय. प्रत्येक बॉल मात्र मोठा प्रहार करताना दिसलाय. धावसंख्येचा विचार करूया. 22 वरती 2 खेळाडू बाद झालेत. असं वाटलं होतं की कदाचित बॅटिंग करणारा संघ थोडस लडखडत राहील पण तो त्याच्यानंतर गोलंदाजावरती तुटून पडणारा. या बॉलला पुन्हा एकदा येस लॉंग ऑनला खेळलं गेलं. चेंडू 1 बाउन्स. सीमारेषा पलीकडे चौकार. सुपर फटकेबाजी. मागच्या 2 चेंडूवरती सिक्सर आणि पुढच्या 2 चेंडूंवरती बॅक टू बॅक 2 चौकार देखील आलेले आहेत. म्हणजे या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा जो फलंदाज आहे
सकलेन ऐनरकरच्या चेहऱ्यावरती आपण पाहायला गेलं तर थोडस नैराश्य आहे. सुरेश भटांची त्या 4 ओळी लगेच आपल्या समोर येत असतात. आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत सकलेन ऐनरकर तयार झालाय. हो, चेंडूला आता कमबॅक देखील केला गेलाय. सकलेन ऐनरकरला तुम्ही जर बघत असाल तर खऱ्या अर्थानं आता कमबॅक देखील तो आणलाय. चेहऱ्यावरती थोडस नैराश्य जाईल, परंतु सुरेश भटांच्या त्या 4 ओळी आपल्या लक्षात येत आहेत. आसमानो माझ्या डोळ्यातून तुम्ही वाहू नका, अंतरीक्ष वेदना या साऱ्या जगाला धावू नका, हे सांगण्याचा प्रयत्न आता स्वतःला देखील सकलेन ऐनरकर करतोय. कारण का फलंदाज तुटून पडलाय, अक्षरशः पांडूत तुटून पडलाय. यावला चांगला फ्लिक केला डीप स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक असेल, जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करेल, फेकेल बॉलर कडे वेगानं, मात्र आपण जर पाहायला गेलं तर 1 धाव देखील कंप्लीट होतीये. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. धावसंख्या 27 झालेले आहेत. 2 विकेट देखील गेलेले आहेत. षटक क्रमांक 3 कोणत्या गोलंदाजाला दिले जाईल हे देखील पाहावं लागेल. याच्या पुढची मॅच असेल अडखळ विरुद्ध गोल्डन खोंडा. या 2 संघांमध्ये बिग बॅटल आपल्याला बघायला मिळू शकेल. 27 आदरणीय इब्राहिमभाई काजी सर यांचं देखील आपण यथोचित सन्मान केलेला आहे. सरांना विनंती, सर आपण आसनस्थ व्हायचंय. 27 धावा धावफलकावरती आपण बघतोय. कमालचं क्रिकेट पांडूच्या बॅट मधून. जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेला फलंदाज पांडू. प्रत्येक बॉलर वरती तो तुटून पडलाय. याच्या नंतर गोल्डन कोंडा विरुद्ध अडखळ या 2 संघांमध्ये बिग बॅटल. गोलंदाजी ट्रॅक वरती ज्याकडून खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर कबड्डीचं क्षेत्र गाजवत असताना क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये देखील अधिराज्य गाजवले तो गोलंदाज म्हणजे आफाक ऐनरकर. गोलंदाजी ट्रॅक वरती समोरच्या एंड कडून गोलंदाजी करेल. डीप स्क्वेअर लेगला अलोंग द कार्पेट खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत शेड्यूलला कलेक्ट करेल फेकेल बॉलरकडे वेगानं 2 धावा देखील कंप्लीट होताना आपण पाहिल्यात. म्हणजे प्रत्येक बॉलर वरती म्हणजे इथे प्रत्येक बॉलर वरती या ठिकाणी फलंदाजानं चांगले आक्रमण केले. अचूक टप्प्याची गोलंदाजी आणावी लागेल. फुल टॉस बॉल डीप स्क्वेअर लेग बॉर्डरच्या बाहेर जाणार नाहीये. मिस फील्ड घडली मनोजच्या माध्यमातून. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच, जिंका मॅच, सोडा कॅच, सर हारा मॅच. खरं तर क्रिकेटचा तो फॉर्म्युला देखील राहिलाय. आता अशा प्रकारचं जीवनदान जर का तुम्ही देताय तर हे जीवनदान अपयशाचं कारण देखील ठरू शकेल. तुम्हाला नक्कीच ज्यावेळेला भारताचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावरती गेला होता 33 धावांवरती ग्रॅम गुच यांची कॅच सुटली होती आणि त्या ग्रॅम गुचनं 333 रन्स वैयक्तिकरित्या बनवले आणि भारतानं ती मालिका देखील हारली होती. हे देखील तितकंच खरं राहिलंय. स्विच हिट खेळायचं आहे जर पाहायला गेलं तर नक्कीच स्विच हिट एकंदरीत आपण बघतोय. आता बॅट बॉलचा तेवढा चांगला संपर्क नाही. सरळ बॅटनं रन्स येत असतील तर वाकडी बॅट करायची अजिबात गरज नाहीये. प्रत्येक बॉल मात्र इथे चांगला टाकला गरजेचं राहील. गोलंदाज आफाक ऐनरकर चर्चेतलं नाव राहिले. आणि इथे जर पाहायला गेलं तर जो जर अपील देखील केली लेग बाईच्या स्वरूपातला 1 रन्स देखील मिळून जाईल. धावसंख्या या सातत्यानं आपण बघतोय तर पुढे सरकत असताना 32 वरती 2 खेळाडू बाद झालेत. इलेक्शनच्या थोडस बाहेर बॉल आहे. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर केले गेले मिस्टर एक्स्ट्रा आणि या धावा आपण बघतोय. जबरदस्त पॉझिटिव्ह अप्रोच नुसार आपण हे क्रिकेट
हो, या बॉलवरती देखील करारा प्रहार लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर खूपच लांब मॅसिव्ह ब्रँडेड स्ट्रोक षटकार. जबरदस्त फटकेबाजी आपण पाहतोय. दर्जेदार फटका मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या माध्यमातून माज इथे जोरदार प्रहार करतायत. आक्रमण केले अफाक ऐनरकर या गोलंदाजावरती. प्रत्येक बॉलर वरती तुटून पडणार हे दोन फलंदाज. बडे मिया तो बडी मैं लेकिन छोटे मिया भी सुबह अल्लाह. दर्जेदार फटकेबाजी. इथे खोलवरचा बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेनं या ठिकाणी ड्राईव्ह केलाय. एकच धाव फक्त मिळणार आहे तिथे. हा नानासा मामला आहे आणि फलंदाज मात्र बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का बसतोय. मेरे अपने न लूटा तो गैरों में कहा दमता, ज्या कष्टी भीती वा विश्वास कमता. फलंदाज सरळ बाहेर जाईल. बॅटिंग ट्रॅक वरती क्रमांक 4 होती. फैझानला पाठवलं जाईल. भरभक्कम माद्याचा फलंदाज आहे. जाशा उर्फ दाफुलीचा माट्या हरणाईचा माट्या नावानं प्रसिद्ध असणारा हा फलंदाज आपण बघतोय. हरणाईचा माट्या नावानं प्रसिद्ध असणारा हा फैझान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आक्रमण तर करावं लागेल. आणि आता गोलंदाज अफाक ऐनरकरचा कमबॅक बघा सुरेख आलाय. म्हणजे त्यांनी सांगितलं की आपसे हम भी सावं असेल. फलंदाजांच्या थोड्याशा चुकीमुळे ते धावचीत देखील झाले होते माज. आता पांडूच्या खांद्यावरती जबाबदारी राहील. एका बाजूला जर बघत असाल तुम्ही 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. लॉस ऑफ 3 विकेट. धाव संख्या 40. 40 धाव फलकावरती जोडले गेलेले आहेत. दुपारच्या सत्राला काही वेळातच सुरुवात केली जाईल. दुपारचं सत्र मात्र चालू झालंय. शेवटचा षटक असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाईल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. कारण का पहिले 3च्या 3 गोलंदाज एक्सप्रेसिव्ह ठरले. बॉलरचं नाव अरमान. अरमान या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती डोळ्यामध्ये स्वप्न ठेवत असताना या ठिकाणी बघा अरमान कशा प्रकारची गोलंदाजी करेल हे देखील बघावं लागेल. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल आहे. थोडसा सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क प्रॉपर असता नव्हता. परंतु वाईटच्या स्वरूपातला एक रन्स मात्र मिळून जाईल. आता स्ट्राईक मार्क वरती पांडुरंग. पांडू फलंदाजी ट्रॅक वरती असेल. च्या खेळाडून खऱ्या अर्थानं संपूर्ण दापोली तालुक्यातील चांगलं क्रिकेट गाजवलंय असा पांडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. दोन्ही संघांमध्ये अगदी दर्जेदार खेळाडू आहेत. एमसीसी मुरुड या संघाकडे देखील चांगले फलंदाज आहेत. परंतु जर तुम्ही पाहताय तर इथे पहिल्या पांडूला थांबावं लागेल. यावेळेला चांगला लॉब डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. ब्रँडेड षटकार. आणि काय फटकेबाजी चालली पांडूच्या माध्यमातून. प्रत्येक बॉलर वरती तो तुटून पडलाय. एकंदरीत 11 चेंडूंचा सामना केला. 31 धावांवरती तो वैयक्तिकरित्या खेळतोय. अजून या षटकातील देखील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अरमान वरती देखील त्यांनी प्रहार केले. एकंदरीत अफाक ऐनरकर वरती थोडेसे डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळला. पण तो सकलेन ऐनरकर याच्यावरती तो तुटून पडला होता. आणि ज्यावेळेला पहिलं षटक जो गोलंदाज घेऊन आला त्याच्यावरती देखील चांगलेच आक्रमण देखील केलं गेलं होतं. अरमानचा पुढचा येणारा बॉल आहे. पुन्हा एकदा तयार आहे. बॅट बॉलचा संपर्क नाही. आता कमबॅक आणलाय बॉलरनं. प्रत्येक बॉल मात्र बघा एकंदरीत शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी नव्हती. हा थोडासा फुल लेनचा डिलिव्हरी होती. तिथे फलंदाज क्रॉस द लाईन गेले. नजर थोडीशी हटली आणि त्याचा फायदा पुन्हा एकदा डॉट बॉलच्या माध्यमातून आपण बघतोय. जसे डॉट बॉल येतील तसं थोडंसं फलंदाज प्रेशर मध्ये दिसू शकेल आणि पुढचा येणारा बॉल कोणतं संकट आणेल. अलोंग द कार्पेट बॅक टू बॉलर. डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 2च्या 2 बॉल निर्धाव टाकलेत. प्रशंसा पांडूची केली. आता प्रशंसा अरमानची देखील करावी लागेल. अरमानचं कौतुक करावं लागेल. ज्या अरमाननं मागच्या बॉलवरती सिक्सर दिल्यानंतरचा कमबॅक याला म्हणतात खऱ्या अर्थानं अनुशासित गोलंदाजी. यालाच म्हटलं जातं खऱ्या अर्थानं स्वतःवरचा विश्वास. थोडस क्रॉस द लाईन. तिथे थोडीशी मिसफील्ड. क्षेत्ररक्षक जोपर्यंत करेल एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण बघतोय. आणि त्याचबरोबर विकेट सॅक्रिफाईस. हरणाईचा माट्या सरळ मैदानाच्या बाहेर विकेट सॅक्रिफाईस करत असताना
शिफा दाता गेलाय. शेवटचा एक चेंडू असेल. 48 रन्स झालेत. 4 विकेट. शेवटचा बॉल आहे. इथे प्रॉपर टायमिंग नाही. अलोंग द कार्पेट खेळले गेले. एक धाव फक्त कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट. षटक क्रमांक शेवटचं देखील समाप्त. धाव संख्या 50. टार्गेट मात्र 24 बॉल मध्ये 51 धावांचा असेल. 24 बॉल्स नीड्स 51 रन्स. चला आपण पुढचा टॉस घेऊयात. अडखळ विरुद्ध गोल्डन कोंडा. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण लगेच टॉस करून घेऊयात. अडखळ विरुद्ध गोल्डन कोंडा. दोन्ही संघाच्या संघटकांकडे विनंती करतो आपण टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स कडे या. असलम भाई खान सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. यंग बॉईज जाडखळ आणि त्या गोल्डन कोंडा या दोन संघांमधलं बॅटल. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण टॉस करून घेतोय. चला आपण टॉस लगेच करूयात. यंग बॉईज क्रिकेट क्लब अडखळ या संघाचे कॅप्टन आलेत, परंतु प्रतिस्पर्धी गोल्डन कोंडा संघाचे कॅप्टन आपण देखील या. आपण लगेच टॉस करूयात. आणि नक्कीच ही संपूर्ण स्पर्धा आपण जर पाहायला गेले तर खऱ्या अर्थात स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलच्या माध्यमातून टेलिकास्ट केली जात आहे. त्याचबरोबर ऑनलाईन रसिक प्रेक्षकांचं देखील मनापासून आपण स्वागत करूयात. अर्षद लोगडे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहे. सो खऱ्या अर्थानं अर्षद तुमचं देखील आम्ही स्वागत करतोय. त्याच्यानंतर जैद बुरुंडकर यांनी देखील अरमान अनिलकर यांच्यासाठी शुभेच्छा दिल्या गेल्या. अकीब वलाब असतील, मोहम्मद पटेल सर्व या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेतात. त्या सर्व ऑनलाईन रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. चोवीस बॉल मध्ये 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि या 51 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिला गेलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज वेगवान गोलंदाज ते सरळ गोलंदाज म्हणजे अरमान पलनाईक. अरमान पलनाईकच्या माध्यमातून गोलंदाजी केली तर मोजक्या पावलांचा रनअप असतो या गोलंदाजांचा, परंतु भन्नाट वेगानं बॉल टाकत असतो.
सातत्यानं जर पाहायला गेलं तर मोहसिन बुरणकर यांच्या तालमीत घडणारा हा गोलंदाज राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. पंचांच्या डाव्या बाजूने पहिला बॉल टाकेल. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न केलाय फलंदाजानं. अकिब आणि नवीदची जोडी. अकिब ऑन स्ट्राईक मार्क वरती आहे तर दुसऱ्या बाजूला नवीद ऐनरकर. ही जोड गोळी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. प्रत्येक बॉल आता मात्र चांगला टाकला जातोय की काय पाहावं लागेल, कारण का प्रतिस्पर्धी संघाकडे देखील अगदी दर्जेदार फलंदाज आहेत. पुन्हा एकदा बॅट बॉलचा संपर्क नाही, अतिरिक्त उसळी प्राप्त होतीये. वेग आणि टप्पा गती जबरदस्त आहे या गोलंदाजाकडे आणि तेच त्याचं कुठेतरी पोटेन्शियल देखील राहिलेलं आहे. हे कॅलिबर आहे आणि ते साध्य आणि साकार देखील मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. फ्रंटफुटचा वापर केला अलोंग द कार्पेट, परंतु थोडीशी मिसफील्ड आणि फक्त आणि फक्त एक सिंगल. स्ट्राईक रोटेट केली जाईल. नवीद ऐनरकर फलंदाजी ट्रॅक वरती असेल. अगदी आपण पाहिला गेलं तर उंच खुरा बांध्याचा फलंदाज आहे. आता नवीद ऐनरकर याच्याकडे देखील कॅमेरामॅन याचं फोकस केले गेले. सो कशा प्रकारचं क्रिकेट खेळू शकेल तो देखील बघावं लागेल. प्रॉपर असं तयार नसेल. प्रत्येक बॉलर वरती तो तुटून पडण्याचं काम करू शकतो का? ज्यावेळेला पांडूच्या बॅटमधून आग ओकणारी फलंदाजी वैयक्तिकरित्या जबरदस्त फटकेबाजी केली पुढच्या येणाऱ्या बॉलवरती. चेंडूला सन्मानजनक हँडल केले गेले. बॉल खूप काळ हवेमध्ये देखील होता. चेंडू दन 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 कर सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. नवीद ऐनरकरच्या बॅटमधून ब्रँडेड चौकार. आरमानवरती त्यांनी चांगलं प्रहार देखील केलेले आहेत. नंतर देखील बिग बॅटल आपल्याला बघायला मिळू शकेल. एका बाजूला असेल गोल्डन कोंडा आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये असणारा यंग बॉईज क्रिकेट क्लब अडखळ. या दोन संघांमधलं बॅटल काही वादच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना बघायला मिळेल. तुम्ही पाहताय तर खऱ्या अर्थानं नामदार योगेश दादा रामदास भाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ही सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची आपण स्पर्धा देखील पाहत आहोत. बॅकफुटला जाऊन थोडसा बघा या ठिकाणी बघा स्लिपच्या दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न देखील केला गेलाय. थर्डमॅनचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये होता. एकच फक्त मिळू शकेल. थोडस बॅकफुटला गेलाय. गतीचा वापर करायचा होता गोलंदाजाच्या. याच कारणास्तव इथे बघा फक्त आणि फक्त चेंडूला स्पर्श केला गेला. सुदैवी ठरला होता फलंदाज नवीद. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे. 4 चेंडूंचा खेळ तर झालाय आणि धावांचा विचार करायला गेलो तर धाव फलकावरती असतील 5. जोरदार अपील देखील केली गेली मैदानाच्या आतमध्ये. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि षटक क्रमांक तुम्ही पाहायला गेले तर 1चा खेळ देखील समाप्त होईल. धावसंख्या आपण पाहतोय तर 6 या आकड्यावरती विदाउट लॉस. येणाऱ्या 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजून देखील 45 धावांची आवश्यकता असेल. 18 बॉल 45 म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 15च्या सरासरीनं तुम्हाला रन्स मात्र बनवायचे आहेत. आता दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कोण असेल हे देखील पाहावं लागणार आहे. समोरच्या एंड कडून गोलंदाजी केली जाईल. नवीन बॉलर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला दिसू शकेल. गोलंदाजी ट्रॅक वरती शिपादला आपण बघतो. राईट ओव्हर द विकेट. समोरच्या एंड कडून तो गोलंदाजी करेल. पहिल्या 6 मध्ये केवळ अरमान पल नाईकनं 6 धावा खर्च केल्या. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना बांधून ठेवण्याचं कामगिरी केली आणि येणाऱ्या 18 बॉल मध्ये आता 45 पाहिजे. प्रत्येक ओव्हर मध्ये 15ची सरासरी मेंटेन ठेवत असताना या रन्स तुम्हाला करायचे आहेत. अजून 45 पाहिजे. 51 धावांचा पाठलाग बॅटिंग करणारा एमसीचा मुरुड संघ करू शकतो का? येणारी वेळ मात्र तुम्हाला सांगून जाईल. मित्रांनो, वेळेला घाबरावं लागेल. टाइम इज एव्हरीथिंग आणि टाइम इज अ मनी. कारण का वेळ अशी गोष्ट आहे, कधी त्या हिराचा कोळसा आणि कोळशाचा हिरा करून टाकेल हे देखील आपण सांगू शकत नसतो. आज या मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडूची वेळ देखील येईल, परंतु थोडसा कंट्रोल मध्ये ठेवावे लागेल.
धावसंख्या 7 या आकड्यावरती आपण बघतोय. अजून 44 पाहिजेत. 18 बॉल मध्ये फलंदाज नवीन ऐनरकर आक्रमण करावं लागेल. स्विच इट घ्यायचं आहे. इथे बॅट बॉलचा संपर्क होत नाही. व्हाईट बॉल येतोय. शिफाद आपण जर पाहायला गेलं तर थोडासा अनुभव मात्र कमी आहे, परंतु गोलंदाजी करण्याची क्षमता मात्र या गोलंदाजाकडे प्रचंड आहे. अल जझीरा 786 ह्या संघ या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आता थोडीशी बाजू देखील बदललेली आहे. आपण म्हणतो ना की नक्कीच सोच को बदलो तो सितारे बदल जाएंगे, वो नजर को बदलो तो नजारे बदल जाएंगे. कश्तियां बदलने की जरूरत नहीं है मेरे दोस्तों, खाली दिशाओं को बदलो जीत के किनारे बदल जाएंगे. म्हणजे आता थोडासा विचार बदललाय, दिशा देखील बदलली आहे. शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी पुन्हा एकदा लगातार तिसरा व्हाईट बॉल टाकलाय. गोलंदाज थोड्याशा अंडर प्रेशर मध्ये देखील दिसलाय. गोलंदाजीमध्ये काय बदल असू शकतो का? येस, ऍब्सोल्युटली. आय थिंक न्यू बॉलरला या ठिकाणी पाचारण केलं जाईल. गोलंदाजीमध्ये बदल लगेचच केला गेलाय. कॅप्टनचा विचार करायला गेलो तर खऱ्या अर्थानं अरमान पलनाईक यांच्या माध्यमातून पहिल्या 6 मध्ये केवळ 6 खर्च केल्या गेल्या. आता मात्र एक्स्ट्राचे रन्स देखील असतील. शिफादला थोडंसं समजवलं जाईल की गोलंदाजीचा टप्पा कसा असायला पाहिजे हे सांगण्याचं काम मात्र आपण बघतोय तर अरमान पलनाईक सांगतायत. अनुभव आपण मगाशी सांगितलं की थोडासा कमी होता. शिफाचा जो बॉलर आहे अनुभव थोडा कमी आहे, परंतु गोलंदाजी करण्याची क्षमता प्रचंड आहे या बॉलरकडे. अचूक टप्पा, फक्त चांगली लाईन भेटत नाहीये, चांगला लेंथ भेटत नाहीये. याच कारणासो मिस्टर एक्स्ट्राचे रन्स देखील आपण बघतोय. पुन्हा एकदा राऊंड द विकेट बॉलिंग. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी, कमी गतीचा बॉल टाकलाय. इथे जोरदार अपील केली गेली होती, परंतु अंपायर तेवढे प्रभावित नाहीयेत. बॅट बॉलचा कोणताच संपर्क नाही. आता नवेद थोडेसे आता चेहऱ्यावरती नैराश्य देखील असू शकेल. डॉट बॉल आहे. पहिले 3 व्हाईट बॉल टाकल्यानंतर पुन्हा डॉट बॉल आला. धावसंख्या आतापर्यंत जर पाहायला गेले तर 1.1 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झालाय, जिथे आपण बघतोय 9 धावा. समोरच्या दिशेला बॅक टू बॉलर देखील खेळलं गेलं. घणाघाती प्रहार, जिथे चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जोपर्यंत जाईल वाईड थ्रो केला गेला आणि मिस्टर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 2 धावा बघता बघता आपण कंप्लीट होताना देखील पाहिल्यात. धावसंख्या 11 ला जाऊन पोहोचेल. या बॉलवरती मोठा करारा प्रहार. चेंडू वन बाउन्सी मारे शापार. ब्रँडेड सवकार 4 रन्स मात्र मिळून देतील या बॉलवरती. आता या खेळाडूने देखील पाहायला गेलं तर मोठे प्रहार करण्यासाठी सुरुवात केली आहे. तो सांगतोय हार नाही मानूंगा, रार नाही ठानूंगा, ये काल के कपाले लिखता मिटाता हूं, शायद जीत का गीत नया गाता हूं. हे सांगण्याचा प्रयत्न नवीन ऐनरकर करेल का पाहावं लागेल. पुन्हा मोठा प्रहार करायचा. बॅट बॉलचा संपर्क नाही अजिबात. आपसे हम भी संवाद से. आता शिफात देखील सांगतोय येस, तुम्ही जर दर्जेदार क्रिकेटर असाल तर माझ्याकडे देखील ती क्षमता चांगली आहे. पांडुरंग आपण बघताय तर खऱ्या अर्थाने यष्टीच्या माग सुरेख कामगिरी आपल्या गोलंदाजाला अगदी योग्य पद्धतीने सांगतात की बॉलिंग कशी असली पाहिजे. इथे समोरच्या दिशेनं अगदी डाऊन द ग्राउंड खेळले गेले. अलोंग द कार्पेट बॉल फक्त आणि फक्त 1 धाव मिळू शकेल. एका धावेवरती समाधान आणि संतुष्ट होताना अकीब आणि नवीन ऐनरकर आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचले आतापर्यंत 16 या आकड्यावरती. पुढचा बॉल आहे. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी, प्रहार करायचा आहे. बॅट चेंडूचा प्रॉपर टायमिंग नाही, फॉलो थ्रू मध्ये गेलाय. एकच फक्त धाव मिळू शकेल. षटक क्रमांक 2 चा खेळ होईल समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले विदाउट लॉस 17 या आकड्यावरती. 12 चेंडू आणि त्याचबरोबर 34 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 34 पाहिजेत. इथून पुढे होऊ शकतील का हे देखील पाहावं लागेल. 12 मध्ये 34. षटक क्रमांक 3 न्यू बॉलर.
चला 12ला 34 पाहिजे ट्रॅक वरती पांडुरंग. आता मोर द विकेट कॉम्बॉक्स एंड कडून बॉलिंग असेल. पहिल्याच बॉल वरती डीप विकेटला चेंडूला खेळलं गेलं. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये, परंतु रन्स देखील मिळून जातील. 2 धावा वेगाने कंप्लीट होत आहेत. धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचल्या 19ला. 32 पाहिजेत येणाऱ्या 11 बॉल मध्ये. याच्या पुढची मॅच देखील तितकीच मोठी. गोल्डन कोंडा विरुद्ध यंग बॉईज अडखळ, या दोन संघांमधलं बॅटल युद्ध मात्र मोठं होईल. आणि प्रत्येक क्रिकेटर सांगतोय की मला जिंकायचंय. कोणता संघ असा नसतो की आम्हाला मात्र कधी हारायचं आहे. काय प्रत्येक संघ जिंकण्याच्या उद्देशानं क्रिकेटच्या आतमध्ये दाखल होतो, मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. आणि संघर्ष सातत्यानं दोन्ही संघांकडून केला जात असतो. संघर्ष तुम्हाला करावं लागेल. संघर्ष ज्यांच्या माध्यमातून केलाय ना, संघर्ष जितका घडवतो तितकाच माणसाला रडवत देखील असतो. त्याच्यासाठी संघर्ष करावा. यावेळेला चांगला पिकअप, डीप स्कोर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर येतोय हवाई फायर. मिळतील धावा 6. ब्रँडेड षटकार. या फटक्यांची आवश्यकता आहे. देर आहे, दुरुस्त आहे, परंतु जबरदस्त फटकेबाजी. आता फटका अकीबच्या माध्यमातून खेळला गेला. दोन्ही ओपनिंगचे फलंदाज सलामीवीर फलंदाज आहेत. म्हणजे आता ज्या वेळेची गाडी रुळावर चालली होती, आणि नक्की जर पाहायला गेलं तर एमसी सिमरुड संघाचे 2 महत्वाचे खेळाडू अमान आणि अय्याज देखील नसताना देखील त्यांची कमी बासू दिली नाही. अजून देखील अमान अय्याज यांची कमी भरून काढण्याचं काम नवीद आणि त्याचबरोबर आकिब हे दोन्ही फलंदाज आपण बघतोय. पांडुरंग याच्यावरती मोठे प्रहार आकिबनं आता केलेत. हात खोलण्यासाठी सुरुवात, आणि इथे बॅटची कडा फलंदाज धक्का क्रमांक पहिला एमसीसी मुरुड या संघाला बसतोय. गोल्डन कोंडा संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर यंग बॉईज अडखळ संघाचे कॅप्टन, दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी लगेचच कॉम्बॉक्सच्या समोर या. सूचना आहे आपण लवकरात लवकर दोन्ही संघाचे कॅप्टन या. अडखळ संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी आहेत. प्रतिस्पर्धी गोल्डन कोंडा संघाचे कॅप्टन आपणास विनंती करतो की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. राईट ओव्हर द विकेट. या बॉलला मोठा प्रहार करायचा. बॅक टू बॅक विकेट मिळू शकते का? येस, ऍब्सोल्युटली बॅक टू बॅक विकेटचं बटन. फलंदाज देखील बाद होते अफाक ऐनरकर. इथे बाद होताना आपण बघतोय. सध्या या खेळाडूची चर्चा जर करायला गेलं तर एकंदरीत कबड्डीचं क्षेत्र गाजवत असताना क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये देखील या खेळाडूंना चांगलं नाव कमवलंय. परंतु दोन्ही फॉर्मॅट सातत्यानं आपण चांगलं खेळताना आपण त्यांना बघतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले. फैजान फलंदाजी मार्कवरती आता दिसू शकेल. बरबटकम मांद्याचा हा देखील काढू आहे. बॅक टू बॅक 2 विकेट्स आले 2 बॉल वरती पांडूच्या माध्यमातून. पांडू चमकलाय. पांडूनं प्रत्येक गोलंदाजांची चर्चा जर केली आहे, प्रत्येक गोलंदाज जो आहे प्रत्येक फलंदाजावरती तो तुटून पडला होता ज्या वेळेला फलंदाजी करत होता. आणि त्याच्यानंतरला जर आपण पाहायला गेलं तर एकंदरीत इथे गोलंदाजी करत असताना हॅट्रिकचा बॉल आहे. हॅट्रिकचा चेंडू या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक घेतली जाते का हे देखील पाहावं लागेल. मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर पाहतोय माननीय नामदार श्री योगेश दादा रामदास भाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्याच्या 1 दिवसीय क्रिकेट स्पर्धा. या बॉलवरती या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक होऊ शकली असती, परंतु कॅच मिस झाली आहे. इथे सैफच्या माध्यमातून कॅच मिस. अरे का नाही आपण म्हणतो ना तर कॉलेज मधलं पहिलं प्रेम, त्याचबरोबर एकंदरीत आपण पाहायला गेलं तर क्रिकेट मधला पहिला 6 आणि बॉलरसाठी खास करून जीवनातील पहिली हॅट्रिक खूप महत्वाची असते.
आणि आज पांडुरंग इथे हॅट्रिक पासून हॅट्रिक तर होता होता झाली होती आणि जर पाहिला गेलं तर एकंदरीत कॅच मिस झाली आहे. इथे हॅट्रिक होत नाहीये. 6 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता इथे बॅटिंग करणाऱ्या संघाला पाहिजेत. एमसीसी मुरुड या संघाला पाहतोय तर 6 बॉल मध्ये 24 आपल्याला 2016 ची चॅम्पियन्स ट्रॉफी आठवेल वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड आणि जिथे कार्लोस ब्रेथवेट आणि बेन स्टोक्स या बॉलर वरती जे प्रहार केले होते 4 मध्ये 4 सिक्सर्स आणि तिथे मात्र त्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे चॅम्पियन वेस्ट इंडिजचा संघ देखील म्हटला होता. आज जर पाहायला गेलं तर इथे तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल तर 6 मध्ये 24 बनवावे लागतील. गोल्डन खोंडा संघाचे कॅप्टन आम्ही तुम्हाला सातत्यानं नम्रतेची विनंती करत आहोत की आपण टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या. 6 बॉल 24 धावांची गरज आहे. एकंदरीत फलंदाजाला कार्लोस ब्रेथवेट बनावं लागेल परंतु गोलंदाजाला बेन स्टोक्स बनण्याची अजिबात गरज नाहीये कारण का जिंकायचं असेल तर गोलंदाजी सुरेख करावी लागेल. बॉलर नेम नवीद समीद. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी या बॉल वरती मोठा प्रहार करायचा प्रयत्न होता आरवानच्या माध्यमातून थोडीशी मिस फील्ड आणि बघता बघता जर पाहायला गेलं तर 2 धावा देखील कंप्लीट होतील. का नाही संपूर्ण स्पर्धा आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्राचे लाडके राज्य गृहमंत्री आदरणीय नामदार योगेश दादा रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ही संपूर्ण स्पर्धा ऑर्गनाइज देखील केली गेली आणि आज एक दिवसीय स्पर्धा आहे. एक दिवसीय स्पर्धेमध्ये तब्बल 8 संघांचा हा सहभाग आहे. इथे अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या खूप बाहेर शफल देखील फलंदाज झाला होता आणि फलंदाज शफल होत असताना आपण बघताय तर इथे डॉट बॉल देखील येतोय. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपण पाहिले जिथे गोलंदाजानं आतापर्यंत फलंदाजाला जखडवून ठेवण्याचं काम केलं गेलंय इथे जखडवून ठेवलंय. प्रत्येक बॉल वरती तुटून पडायचं होतं कारण का ही संपूर्ण या बॉलला मोठा प्रहार केलाय. खराब बॉल वरती खराब प्रहार. चेंडू चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 6. ब्रँडेड षटकार. 3 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. 3 मध्ये 16 ची गरज आहे. मॅच परिपूर्ण इथे आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी संघाकडे आहे की बॅटिंग करणाऱ्या संघाकडे याचं प्रिडिक्शन लावणं थोडंसं कठीण जाऊ शकतं आपल्यासाठी देखील. तीन चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. भाई नवे देतो मुमकिन आहे परंतु करून दाखवेल का नवे ऐनरकर. आपल्या संघाला जिंकायचं असेल तर 3-16 होऊ शकतील परंतु ऑफ स्टंपच्या थोडस बाहेर. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय 2 ला. आता 16 पाहिजेत. आता शक्य राहिले नाहीये. संपूर्ण मॅच मात्र अल जझीरा 7-6 हरणं या संघाकडे झुकले आता आणि इथे खऱ्या अर्थानं गोलंदाज पांडूचं कौतुक करावं लागेल. ज्या पांडूनं अनुशासित गोलंदाजी महत्वाच्या फलंदाजांना देखील त्यांनी बाद केलं होतं आणि आता या मॅच मध्ये देखील त्यांनी पुनरागमन करून दिलंय. इथे बॅटिंग करणारा एमसीचा मुरुडचा संघ थोडासा लडखडताना दिसतोय. आतापर्यंत जर विचार करायला गेला तर एकंदरीत 35 धावा धावफलकावरती लागलेत. येणाऱ्या 2 बॉल मध्ये अजून 16 धावांची गरज आहे. गोल्डन खोंडा संघाचे कॅप्टन माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर या. पुढचा बॉल असेल 2 मध्ये. आता मात्र 16 ची गरज आहे. यावेळेला त्रिफळाची फर्निचर डिस्ट्रॉय उद्ध्वस्त करून टाकले त्या ठिकाणी त्रिफळा. फलंदाज माघारी परतेल. शेवटचा 1 चेंडू आणि त्याचबरोबर 16 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये पकड संपूर्ण अल जझीरा 7-6 हरणं या संघाची आहे. पूर्ण मॅच मात्र आता मुठीमध्ये ठेवली आहे. दर्जेदार या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर क्रिकेट बॉलिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून एमसीचा मुरुडचा संघ थोडासा बॅकफुटला परतला.
अमन आणि अय्याज यांची कमी भासली आज मात्र या संघाला. यावेळेला करारा प्रहार हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली इथे विकेटचं पतन. मॅच फिनिश. सामना जिंकला अल जझीरा 7-6. हरणं या संघाने अभिनंदन करूयात. अभिनंदन बॉयज. सो एफसी मुरुड हार्डलक बॉयज तुम्ही देखील एफर्ट चांगले दिला त्या मॅच मध्ये. याच्या पुढची मॅच गोल्डन खोंडा विरुद्ध यंग बॉयज जाडखळ. या दोन्ही संघाचे कॅप्टन्स यंग बॉयज जाडखळ या संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. गोल्डन खोंडा संघाचे कॅप्टन आपणास विनंती आहे आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी. चला सर या आपण मगाचपासून अनाउन्स करतोय आपण टॉस करतोय.